नमस्कार, मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल लेडी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्रामध्ये स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत पफ स्लीव डिझाईन. तर ही डिझाईन सध्या लेटेस्ट खूप चालत आहे, तर मी तुम्हाला आज पेपर कटिंग त्याची शिकवणार आहे. तर बघा, मी पेपर असा जॉईन करून घेतलेला आहे. तुम्ही न्यूजपेपरवरही त्याचे कटिंग करू शकता. तर हा आपण जॉईन केलेला पेपर कटिंग आहे. तर जॉईंटच्या बाजूने आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे. तर तुमची जी पण पूर्ण उंची असेल ती तुम्ही घ्या. तर आपली पूर्ण उंची आहे 9ची. त्यात काही वाढवायचं वगैरे नाही, तर पूर्ण उंची आपण 9 घेऊ जॉईंटच्या बाजूने. ओके. आडवे माप मी तुम्हाला रेग्युलर सारखे 10 इंचच घ्यायचे आहे. तुम्ही 9.5 पण घेऊ शकता. जर ब्लाऊज 38-40 साईजचा असेल तर 10 तुम्ही घ्या. तर आपण एक बॉक्स बनवून घेऊया. आता ह्याच्या सुट्ट्या बाजूने आपण रेग्युलर बाहीसारखं जे आपण रेग्युलर बाहीला आपण 2.5 इंच घेतो छोट्या बाहीला, तर यासाठी आपल्याला 3 इंच घ्यायचं, कारण की हाईटला बाही जास्त आहे. 3 इंच वरतून खाली घ्यायचे. आतल्या साईडने आपल्याला 2.5 इंच घ्यायचे. जर 9 पेक्षा अधिक उंचीला असेल 10-11 तर तुम्ही 3.5ही घेऊ शकतात. आणि या साईडने आपल्याला माशाचा आकार बनवायचा आहे. आता जे अर्धा इंच आपण आतमध्ये वगैरे घेतो ते काही घ्यायचं नाही. तर पफ स्लीव्हला काय करायचं आपल्याला, हे जे जॉईंटच्या बाजूने 4 इंच वरती, तुम्ही 3.5 इंचही घेऊ शकतात, पण 4 इंचाने आपल्याला चुन्या वगैरे व्यवस्थित येतात. 4 इंच वरती आणि आडवेही आपल्याला 4 इंच असा एक बॉक्स बनवायचा. म्हणजे 4 इंच आपण वाढवले आहे. आडवे मापही आपण 4 इंचावर घेतलेले आहे. आता या जॉईंटच्या बाजूने आपल्याला एक पुन्हा एक नॉर्मली शेप बनवायचा स्लीव्हसारखा, आणि ही जी आपली स्लीव्ज आहे त्याला आपल्याला ते अटॅच करायचं. आता जे आपण रेग्युलर सारखं 1.5 ते 2 इंच आतमध्ये आपल्याला हा शेप डाऊन करायचा असतो. खूप सोपी पद्धत दाखवली आहे मी तुम्हाला. तर आपण फक्त यासाठी काय करायचं, रेग्युलर बाही तयार करून घ्यायची. त्यानंतर वरच्या साईडने आपल्याला 4 इंच उभे वाढवायचे आणि आडवे पण 4 इंचावर एक पॉइंट करायचा. चौकोन बॉक्स बनवून घ्यायचा आणि जॉईंटच्या बाजूने आपल्याला हा राऊंड शेप आपल्याला ह्या बाईला जॉईंट करायचा. तर ही आपली पफ स्लीव्हची पॅटर्न आहे. खूप सोपा असं मी सांगितलेला आहे. कटिंग ही तुम्हाला दाखवून देते. तर हा जो आपण तिरपी रेष आखलेली आहे त्या साईडनी आता स्लीव्ह इकडून कट न करता हा जो वरती आपण एक्स्ट्राचा गोल राऊंड शेप बनवलेला आहे तो कट करायचा आहे. आता आपल्याला या साईडने नॉर्मली कट मारायचा आणि हा जो होता तिकडेही आपल्याला कट मारायचा. आता हे कट मारावेच लागतील, कारण की आपल्याला समजेल की आपल्याला प्लेट कुठून काढायची आहे. तर बघा, अशा पद्धतीचे ही स्लीव्ह दिसेल. आता हे जो मधला सेंटरचा कट आहे या साईडने आपल्याला अशा प्लेट वरच्या साईडने घ्यायच्या. तुम्ही 3 ते 4 इंच घेऊ शकतात, पण स्टिच करताना या टाईपच्या प्लेट काढायच्या अर्धा इंचावर.
या साईडने अशा, या साईडनेही ह्या जो सेंटर पॉइंट आहे त्या दिशेने आपल्याला ह्या प्लेट बाहेर पडतील. अशा पद्धतीने आपल्याला ह्या प्लेट पाडायच्या आहे. तर मी तुम्हाला फॅब्रिकवर कसे स्टिच करायचं हे सांगणार आहे. तुम्ही याची स्लीवची जी आहे स्टिचिंग पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर कटिंग तुम्हाला माझी कशी वाटली ते तुम्ही मला नक्की सांगा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.